कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मी माफी मागणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। माझ्या शो साठी हॅबिटेट स्टुडिओ जबाबदार नाही असं देखील कुणाल कामरानी म्हटलंय। मी घाबरत नाही, मी कुठेही लपून बसलो नाही असं देखील कुणाल कामरानी म्हटलेलं आहे। पोलीस आणि तपास यंत्रणांशी सहकार्यानं वागण्यास तयार असल्याचं देखील कुणाल कामरा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती कुणाल कामरा यांनी ही पोस्ट केलेली आहे। तर कुणाल कामरा यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। मी माफी मागणार नाही असा पवित्रा कुणाल कामरानी घेतलाय। माझा नंबर लीक करू काही लोक जे आहेत ते मला सतत फोन करत आहेत। सर्व अनोळखी फोन माझ्या व्हॉइस मेलवर जात आहेत असं देखील कुणाल कामरानी म्हटलंय। तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल ज्याचा तुम्हाला तिरस्कार आहे। मी जे बोललो तेच आधी अजित पवार हे एकनाथ शिंदेंना बोलले होते असं कुणाल कामरानी म्हटलंय। मी माफी मागणार नाही, मला या जमावाची भीती वाटत नाही। कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊन मी पोलिसांना सहकार्य करेन असं कुणाल कामरानी म्हटलंय। माझ्या विनोदानं संतप्त होऊन तोडफोड करणं योग्य असेल तर हॅबिटॅट हॉटेलमध्ये पूर्वसूचना न देता हातोडा मारला असं देखील यावेळेला कुणाल कामरानी म्हटलेलं आहे। याच्या विरुद्ध निष्पक्षपणे समान कायदा लागू केला जाईल का असा प्रश्न देखील कुणाल कामरानी आपल्या ट्विटमध्ये विचारलेला आहे। तर आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। कृष्णा, कुणाल कामरा हा सध्या तमिळनाडूमध्ये असल्याची माहिती मिळते, त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मी माफी मागणार नाही असा देखील पवित्रा घेतलाय। त्यांनी आपल्या या संपूर्ण सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे? सचिन, आपण पाहतो की काल संध्याकाळपासून कॉमेडियन कुणाल कामराचा जो काही शो झालेला होता त्याच्यातला जो काही कंटेंट होता आणि राजकीय व्यंगात्मक कविता जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यानं बनवलेली होती तेव्हापासून त्याला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। शिवाय त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि जिथे हा शो झाला त्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या राजकीय गदारोळानंतर कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती सविस्तर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे आणि त्यानं अजूनही ठाम भूमिका जी आहे ती आपली स्पष्ट केलेली आहे की मी कुठल्याही पद्धतीची माफी मागणार नाहीये। शिवाय मी जी काही कारवाई होईल त्याला घाबरतही नाहीये। पोलीस आणि कोर्टाची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्या चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे। मात्र एका साध्या जोकमुळे जे काही ऑफेंड होऊन हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड ज्यांनी केलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा समान कायदा जो आहे तो लागू होणार का हा देखील एक सवाल जो आहे तो त्यानं उपस्थित केलेला आहे। दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे या सविस्तर प्रतिक्रियेमध्ये उपमुख्यमंत्री क्रमांक 1 म्हणून त्यानं अजित पवार यांचा उल्लेख केलेला आहे। शिवाय उपमुख्यमंत्री क्रमांक 2 म्हणून एकनाथ शिंदे यांचा देखील उल्लेख केलेला आहे। त्यामुळे ही सुद्धा एक खोचक टीका आहे का किंवा अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे का याकडे सुद्धा बघितलं जातंय। शिवाय जी काही 4 पानांमध्ये वेगवेगळ्या त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या कारवाईला मी घाबरत नाहीये। शिवाय ज्या लोकांनी माझा नंबर लीक करून वारंवार मला फोन करून जे लोक धमक्या देत आहेत त्यांना जे गाणं मी व्यंगात्मक पद्धतीने बनवलेलं आहे तेच गाणं माझ्या व्हॉइस मेलवरती ऐकायला मिळेल असं देखील नमूद केलेलं आहे। त्यामुळे कुणाल कामराला जी काही नोटीस मुंबई पोलिसांनी खार पोलिसांनी दिलेली आहे त्या अनुषंगाने तो चौकशीला येतो का आणि या सगळ्या चौकशीला तो कशा पद्धतीने सामोरं जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हॅबिटॅट स्टुडिओची जी काही तोडफोड झाली त्याचा देखील विरोध त्यानं केलेला आहे। शिवाय त्याचा देखील निषेध केलेला आहे आणि एका साध्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड तुम्ही एका जोकमुळे करत असाल तर मुंबईच्या एल्फिन्स्टन ब्रिजवरती सुद्धा उभं राहून हेच सगळं भाष्य करण्याची माझी हिंमत आहे, तशा पद्धतीची माझी तयारी आहे असं देखील तो म्हणालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सध्या धन्यवाद।